हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की ईशान सायराच्या हॉटेलमध्ये येऊन सायराला हॉटेल आणि तिच्या लग्नाबद्दल सांगून मोठा धक्का देतो आणि तिथून निघून जातो. चला तर आता वळूया आपल्या पुढच्या भागाकडे. भाग क्रमांक 19. सायराला कळत नसतं काय करायचं तर ती डोक्याला हात लावून तिच्या कॅबिनमध्ये बसलेली असते. नवीन हॉटेल फक्त तिचं नाही तर तिच्या बाबांचं आणि आईचं पण स्वप्न होतं. आधीच तिने त्यात खूप पैसे गुंतवलेले असतात आणि ईशानच्या थोड्या पण चुकीमुळे ती पूर्ण बर्बाद होणार असते. असं झालं तर ती जिवंतही राहू शकणार नाही, हे पण तिला कळत असतं. म्हणून ईशान जे म्हणतोय ते ऐकल्याशिवाय तिच्याजवळ पर्याय नसतो. उद्या सर्वांना पूजेसाठी आईच्या घरी जायचं असतं. म्हणून सायरा पण शांत असते. तिथे सर्व एकत्र मिळतील तर सर्वांसमोर ईशान आणि तिच्या लग्नाचं सांगू म्हणून ती उद्याची वाट बघत असते. सायराचं आज कामात कुठेच मन लागत नसतं. कारण ईशान्य हॉटेलमध्ये सर्वात जास्त पैसे गुंतवलेले असतात आणि ते पैसे तिला परत करणं शक्य नसतं. ती कसं तरी आजचा दिवस काढून घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आईच्या बंगल्यामध्ये जातात. पूजा सुरू व्हायला वेळ असतो म्हणून सगळे इकडे तिकडे फिरत असतात. सायरा तिथे असून नसल्यासारखी असते. ती एका कोपऱ्यात जाऊन सोफ्यावर बसून तिच्याच विचारात मग्न असते. तिच्यावर कोणाचंच लक्ष जात नाही, पण आईच्या नजरेतून ती सुटत नाही. आई तिच्या शेजारी येऊन बसतो, पण सायराचं तेही लक्ष त्याच्याकडे नसतं. आईला खूप विचित्र वाटतं, कारण याआधी सायरा अशी कधीच वागलेली नसते. अवी तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवतो, तशी ती त्या विचारांतून बाहेर येते आणि इकडे तिकडे बघते, तर शेजारी अवी बसलेला असतो. काय झालं मॅडम? काय विचार करता इतका? अवी तिला हसतच विचारतो. पण सायराचा चेहरा खूप सिरियस असतो. तो अजून काही बोलेल इतक्यात सोन्या तिथे येते आणि अवीचा हात धरून बळजबरी त्याला फोटो काढायला घेऊन जाते. ते दोघं सायरापासून थोड्या अंतरावर फोटो काढत असतात. अवीला मात्र सायराची काळजी वाटत असते, कारण तो तिला पहिल्यांदाच असं पाहत असतो. अवीचं पूर्ण लक्ष सायरावरच असतं. हे सोन्याला आवडत नाही, म्हणून ती अवीचा हात पकडून बळजबरी त्याला तिथून बाजूला घेऊन जाते, जिथून सायरा त्याला अजिबात दिसणार नाही. इकडे पूजेसाठी ईशान पण तिथे येतो. तो पूर्ण हॉलमध्ये नजर फिरवतो, तर सायरा एका कोपऱ्यात बसलेली असते. तो तिच्याच शेजारी जाऊन बसतो. सायरा, माझी डील तुला मंजूर आहे का? ईशान तिच्याकडे बघत म्हणतो. पण सायरा ऐकून न ऐकल्यासारखं करते. ती काहीच बोलत नाही. ती काही प्रतिसाद देत नाहीये म्हणून तो परत पुढे बोलतो. तुला जर डील मंजूर नसेल तर तसं सांग. मग माझा इथे थांबून काहीच उपयोग नाहीये. मी आजच दिल्लीला निघतो. पण निघायच्या आधी मी खूप मोठा धमाका करून जाईल. कारण उद्यापासून लग्नाचे सर्व फंक्शन चालू होतील. तो बोलतच होता, पण सायरा कशालाही प्रतिसाद देत नाही होती. म्हणून तो चिडून तिथून उठायला लागतो. इतक्यात सायरा त्याच्या हातावर हात ठेवते आणि त्याला बसायचा इशारा करते. ईशान पण लगेच खाली बसतो. इतक्यात तिकडून अवी येतो आणि सायराचा हात ईशानच्या हातात बघून मनातल्या मनात चिडतो. ईशानला कळतं की सायरा तयार आहे, म्हणून तो आनंदातच तिथून उठून बाहेर येतो आणि लग्नाचे कपडे अरेंज करतो. आवी सायराजवळ येतो आणि तिच्या समोर उभा राहतो. सायरा, तू ओळखते ईशानला? आवी म्हणतो. हो. सायरा एकच शब्द बोलते. कधीपासून? आवी म्हणतो. त्या दिवशी तर सांगितलं होतं दिल्लीला ईशान भेटला होता असं. सायरा थोडं नॉर्मल होत म्हणते. आवी डोक्यावर थोडा जोर देतो तेव्हा त्याला ईशानबद्दल सायराने सांगितलेलं सगळं आठवतं. मग तू त्याला माफ केलं? अवी म्हणतो. हो, सायरा म्हणते.
अवीला आज तिचं असंही वागणंच कळत नसतं, म्हणून तो चिडून तिथून निघून जातो. थोड्या वेळाने पूजा सुरू होते. सर्व हात जोडून पूजेला बसतात. ब्राह्मण मंत्र म्हणत असतो. अवी रागाने एकसारखा सायराकडेच बघत असतो. तिने ईशानचा पकडलेला हात त्याच्या डोळ्यासमोर येत असतो. त्याला तिच्यावर इतका का राग आलाय हेच त्याला कळत नसतं. शेवटी पूजा संपते आणि सर्व प्रसाद घेतात. उद्यापासून सर्व फंक्शन सुरू होतील. तर तुम्ही सर्व फार्म हाऊसवर आज संध्याकाळीच या. आम्ही पण आजच निघू. लग्नाचं अरेंजमेंट तिथंच आहे. अर्जुन वैशालीला सांगतो. तसं वैशाली पण होकार भरते. काका, एक स्टेज अजून लावा लग्नामध्ये. बाकी खर्च मी देईल. ईशान पुढे होत म्हणतो. कोणाला काही कळतच नाही, म्हणून सर्व ईशानकडे बघतात. बाकीचे तर आज पहिल्यांदाच त्याला बघत असतात. आवीला पण कळत नसतं की तो काय म्हणतोय. 2 स्टेज कशासाठी? आवी विचारतो. सायरा आणि मी लग्न करतोय, ईशान म्हणतो. हे ऐकतात सर्व एकदम शॉक होतात. अवीला तर त्याच्याच कानांवर विश्वास बसत नसतो. पण सायरा लग्न करते म्हणून सायराची फॅमिली खुश असते. पण अचानक कसं हे सगळं घडलं? वैशाली म्हणते. आई, घरी जाऊन सांगते मी सगळं, सायरा म्हणते. तिथे सर्वांना विचित्र वाटत असतं की सायरासारखी मुलगी एक असं अचानक लग्न करते. तर अवी पाय आपटतच त्याच्या रूममध्ये निघून जातो. सर्व एकमेकांना भेटून घरी निघतात आणि लग्नाच्या तयारीला लागतात. घरी आल्यावर सायरा सर्वांना खोटं सांगते की ईशान तिला आवडतो म्हणून ती लग्न करते. सायराच्या पुढे असंही कोणाचं काही चालत नाही, म्हणून सायराच्या लग्नाला पण सर्व तयार असतात. राजाध्यक्षच्या फार्म हाऊसवर वेळेवर बरेच बदल करण्यात येतात. सायराच्या लग्नाची पण तयारी तिथे होत असते. आतापर्यंत लग्नासाठी सर्वात जास्त उत्सुक असणारा अवी आज पूर्ण दिवस रूमच्या बाहेरच निघत नाही. सायराने असं वेळेवर लग्न करायचा घेतलेला निर्णय त्याला आवडत नाही. रात्री सर्व राज्याध्यक्ष परिवार आणि श्रीवास्तव परिवार लग्नासाठी फार्म हाऊसवर 4 दिवसांसाठी जातात. सर्व ज्याच्या त्याच्या रूममध्ये शिफ्ट होतात. उद्या संगीतचा कार्यक्रम असतो, म्हणून बाकी रात्री डान्सची तयारी करतात. सायरा लग्नामध्ये काहीच इंटरेस्ट दाखवत नाही. तर अवी आता सर्व विसरून राजीवसाठी सर्व फंक्शनमध्ये सहभागी होतो. तो नॉर्मल नसला तरीही नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सायरा फोनवर बोलत बाहेर येते. बोलत बोलत ती गार्डनमध्ये जाते. तर तिथे आधीच अवी रात्रीच्या कार्यक्रमची तयारी करत असतो. अचानक दोघं एकमेकांसमोर येतात. दोघांची नजरानजर होते. काही क्षण दोघं एकमेकांकडे असत पाहत राहतात, पण कोणी काही बोलत नाही. अवीला तिचा राग आलेला असतो आणि तो त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असतो. सायरा त्याला बोलायला तोंड उघडते. इतक्यात ईशान तिथे येतो आणि अवीकडे पाठ करून सायराच्या समोर उभा राहतो. अवी आणि सायरा त्याच्यामुळे एकमेकांना दिसत नसतात. सायरा, तू रात्री डान्ससाठी सॉन्ग सिलेक्ट केलेला आहे का? ईशान हाताची घडी करत म्हणतो. मला डान्स करायला नाही आवडत, सायरा कोरड्या आवाजात म्हणते. ते दोघं बोलताय हे बघून अवी तिथून निघून परत आपल्या कामाला लागतो. तो असा न बोलताच निघून जातो तर सायराला पण वाईट वाटतं. डान्स तर करावा लागेल, शेवटी लग्न आहे आपलं, ईशान उत्साहाने म्हणतो. लग्न हा शब्द ऐकताच सायराला खूप राग येतो, कारण या लग्नामुळे ती आतून किती दुखावली आहे हे फक्त सायराच सांगू शकत होती. हे लग्न नाही, फक्त एक डील आहे माझ्यासाठी, सायरा कसं तरी राग कंट्रोल करत म्हणते. डील असो की लग्न, डान्स तर करावंच लागेल. ईशान रागात बोलून पाय आपटतच तिथून निघून जातो. सायरा पण रागात हाताच्या मुठा वाळवून तिथून निघून तिच्या रूममध्ये जाते. पण सायरा आणि ईशानच्या न कळत त्यांच्या सर्व गोष्टी अवीने
एका बाजूला उभं राहून ऐकलेल्या असतात. आता अवीच्या थोडं थोडं लक्षात येतं की सायरा हे लग्न का करत असेल. पण सायरा इतकी कमजोर नाहीये की कोणी तिला धमकी देऊन सांगेल आणि ती लगेच लग्नाला तयार होईल. इतकं तर अवी तिला ओळखत होता. नेमकं काय कारण आहे असं अचानक लग्न करण्यामागे? अवी तिथेच उभा राहून विचार करत असतो. थोड्या वेळाने सर्व जेवायला जमा होतात. अवी पण जेवायला बसतो. अवी पूर्ण हॉलमध्ये नजर फिरवत असतो, पण सायरा मात्र त्याला कुठेही दिसत नाही. ईशान पण विराजसोबत जेवण करत बसलेला असतो. अवी त्याचं जेवण झाल्यावर एक ताट बनवतो आणि सायराच्या रूममध्ये घेऊन जातो. अवी दरवाजाची बेल वाजवतो. सायरा लगेच दरवाजा उघडते. डोळे लाल झालेले असतात. सायरा थोड्या वेळेआधी रडत असावी याचा अचूक अंदाज अवीला येतो. अवी जेवणाचा ताट घेऊन मध्ये जातो आणि सायराला बळजबरी जेवण करायला लावतो. रिकामा ताट घेऊन तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा ईशान त्याला रूमच्याच बाहेर दरवाजाजवळ भेटतो. ईशान रागाने त्याच्याकडे बघतो, तर अवी पण रागानेच त्याच्याकडे बघतो. अवी त्याला क्रॉस होऊन पुढे निघून जातो आणि ईशान सायराच्या रूममध्ये जातो. अवी थोडा पुढे जातो तर त्याच्या मनात ईशानबद्दल शंका येते. म्हणून तो परत सायराच्या रूमकडे येतो आणि दरवाजाजवळ उभा राहून ते मध्ये काय बोलत आहे हे ऐकत असतो. मध्ये ईशान सायराला परत फोटोची आणि पैशांची धमकी देऊन अवीपासून दूर राहायला लावतो आणि रागात दरवाजा उघडून निघून जातो. आता अवीला सगळं कळतं की सायरा असं अचानक लग्न का करते. तो थोडा विचार करतो आणि तिथून निघून जातो. रात्री संगीतचा कार्यक्रम असतो, तर सर्व आपापल्या कपलसोबत डान्स करत असतात. सायरा पण ईशानसोबत मन मारून डान्स करते. पण सर्व कार्यक्रमामध्ये अवी आणि विराज मात्र कुठेही दिसत नाही. दोघं एका रूममध्ये बसून काहीतरी प्लॅनिंग करत असतात. संगीतचा कार्यक्रम संपून दुसऱ्या दिवशी मेहंदी असते. सर्व लेडीज मेहंदीमध्ये गुंतलेल्या असतात. सियाने हात भरून मेहंदी काढलेली असते. सायरा तिला मेहंदीची ॲलर्जी आहे असं सांगून मेहंदी काढायचं टाळते. तर ईशान पण हातावर मोठ्या आकाराचा केस काढतो. अवी मात्र कुठेही दिसत नसतो. ईशानने दोघं हातावर सायराचं नाव लिहिलेलं असतं. पण त्याला अचानक आठवण येते की कोणाला तरी एक महत्वाचा मेल सेंड करायचा आहे. ईशान विचारच करत असतो की समोर त्याला विराज दिसतो. तो विराजकडे जातो. विराज, मला एक महत्वाचं काम आहे मोबाईलवर आणि मी हातावर सायराचं नाव काढलं आहे, तर तू एक काम करतो का? ईशान विनवणी करून सांगतो. बोल ना, विराज त्याच्या हाताकडे बघत म्हणतो. माझ्या खिशातून मोबाईल काढ आणि मी सांगतो त्यावर एक मेल पाठव. ईशान त्याच्या खिशाकडे इशारा करत म्हणतो. विराज मोबाईल काढतो तर तो लॉक असतो. विराज डोळ्यांनीच त्याला खुणवतो आणि लॉक विचारतो. ईशान म्हणतो 12-1-96. विराज म्हणतो हे काय आहे? ईशान म्हणतो अरे सायराची बर्थडेट आहे. विराज म्हणतो ओके. ईशान सांगतो तसा विराज मेल सेंड करतो आणि मोबाईल परत त्याच्या खिशात टाकतो. विराज घाईघाईमध्ये तिथून निघतो आणि अवीला भेटायला त्याच्या रूममध्ये जातो. तर मित्रांनो, कथा कशी वाटत आहे हे नक्की कमेंट करून सांगा.